मित्रांनो, स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मृत व जलसंधारण विभागामध्ये नवीन पद भरती आलेली आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. या भरतीविषयी सविस्तर नोटिफिकेशन वरती जाहिरातीवरती आपण व्हिडिओ बनवलाय. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊ शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, कालपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 10 जानेवारी पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर इथं रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचंय. इथे क्लोज वरती क्लिक करायचंय. इथे काही सूचना येतील त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर खाली यायचंय आय एग्री करून. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे तुमचं पहिलं नाव टाकायचंय, मधलं नाव टाकायचंय, शेवटचं नाव टाकायचंय. व्यवस्थित टाका. त्यानंतर पुढे यायचंय. तुमच्या नावामध्ये कधी बदल झाला असेल तर येस करायचंय आणि त्यानंतर इथं नावात बदल झाला असेल तर ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय. ठीक आहे. नसेल झालं तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला कॅलेंडर दिसत असेल, कॅलेंडर वरती क्लिक करायचंय. सर्वप्रथम वर्षावरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथं महिना सिलेक्ट करायचा आणि दिवस सिलेक्ट करायचा. तुमची जन्मतारीख तुम्हाला अशा प्रकारची सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे. तर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर जनरल मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचा आहे. एक ईमेल आयडी टाकायचा आहे, तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर पुढे यायचंय. त्यानंतर इथे 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. 10वीचा सीट नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर 10वी तुम्ही कोणत्या वर्षी आणि कोणत्या महिन्यात पास केलेली आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं मागे पुढे घेऊ शकता. वर्ष वर्ष सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर इथं महिना तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे अशा प्रकारचं. त्यानंतर इथं आपल्याला सर्वप्रथम आता परीक्षा केंद्र निवडायचे. तर जे पण तुम्हाला परीक्षा केंद्र द्यायचं असेल ते तुम्ही इथे निवडू शकता. पहिलं, दुसरं, तिसरं अशा प्रकारचे 3 परीक्षा केंद्र तुम्हाला इथं निवडायचे आहेत. जसं सांगितल्याप्रमाणे 3 परीक्षा केंद्र मी इथे निवडून घेतली बघा अशा प्रकारचं. त्यानंतर इथे टिप आहे ही वाचून घ्या. इथे टिक लावा. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती टाकून झाल्यानंतर त्यानंतर पुढे यायचं आहे. आपल्याला त्यानंतर इथे जनरेट ओटीपीचं ऑप्शन मिळतं. यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर एक कॅप्चा टाकण्यासाठी येईल बघा अशा प्रकारचं. तर हा कॅप्चा जशाच्या तसा तुम्हाला अशा प्रकारचं इथं बघून टाकायचंय. कॅप्चा बघून झाल्यानंतर टाकून झाल्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करून ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. आता तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती ओटीपी सेंड केला जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा असतो. ठीक आहे. मोबाईल नंबरवरती पण सेम ओटीपी असतो आणि ईमेल आयडी वरती पण सेम ओटीपी असतो. तर व्यवस्थित बघायचं आणि त्यानंतर तुम्हाला तो ओटीपी इथे टाकायचा असतो. तर पटकन मी ओटीपी टाकतो. तर ओटीपी टाकून झाल्यानंतर व्हॅलिडेट ओटीपीचं ऑप्शन इथे क्लिक करून आपल्याला जो ओटीपी इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारचे हे जे ऑप्शन आहे ते निघून जातील. त्यानंतर आय एग्री मी सहमत आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा तुम्हाला इथं बघून टाकायचा आहे. मित्रांनो, या पदभरतीसाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत. ठीक आहे. नोट्स बद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. थोडक्यात बघा. आता इथे कॅप्चा टाकून घेतलेला आहे. आता नोट्स बद्दल फक्त 1 ते 2 मिनिटात आपण माहिती जाणून घेऊया. तर बघा मित्रांनो, यामध्ये जर विचार केला तर आपल्याला मृत व जलसंधारण या विभागामध्ये आपल्याला जे अधिकारीचं पद बघण्यासाठी भेटलेलं आहे मित्रांनो 600 प्लस जागा आहे. त्यासाठी मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी हे जे कॉमन विषय त्यांच्या नोट्स काढलेले आहेत आणि तांत्रिकमध्ये तुम्हाला तुमचाच इंजिनिअरिंगचा तो अभ्यासक्रम असणार आहे. ठीक आहे. तर त्यावरती तुम्हाला प्रश्न असतील, परंतु मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आपण या पदासाठी काढलेल्या आहेत. तर त्याची प्राइस आपण ठेवलेली आहे ₹160. प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स तुम्हाला यामध्ये भेटणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या 600 प्लस पेजेसच्या नोट्स तुम्हाला यामध्ये दिल्या जातील. त्याची प्राइस आपण फक्त ₹160 ठेवलेली आहे. जर या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय 9139 64 3199. या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. स्क्रीनशॉट पाठवायचा याच नंबरवरती. त्यानंतर अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. ठीक आहे. 9139 64 3199 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि या पदभरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर तुम्हाला वरती इथे नंबर दिसत असतील. या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यानंतर घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. थोडेसे चार्ज घेतले जातील आणि तुमचा ऑनलाईन अर्ज भरून दिला जाईल व्यवस्थितरित्या. जर भरता नाही आला तर तसा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे. ठीक आहे. तर चला आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, हा कॅप्चा टाकून झाल्यानंतर इथं रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे.
व्ही-व्हेरिफाय वरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन येईल. आता हे सर्व तुमचं बरोबर आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं. ठीक आहे. जे पण बरोबर असेल त्याच्यासमोर अशा प्रकारची तुम्हाला टिक लावायची. नाव, नंबर, त्यानंतर जे पण एक्झाम सेंटर टाकलंय, स्वतःचं नाव, आडनाव हे सर्व तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचं. थोडी माहिती मी हाईड करीत आहे. बाकी तुम्ही बघू शकता अशा प्रकारची जी पण माहिती इथे दिसत असेल, ती तुम्हाला अशा प्रकारची चेक करायची. बरोबर असेल तर टिक लावायचं समोर. ठीक आहे. टिक लावून झाल्यानंतर लास्टचं टिक लावल्यानंतर सबमिटचं ऑप्शन येईल. सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे, कॅप्चा इथं आपल्याला ओके वरती क्लिक करायचंय. आता एकदा सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ही जी माहिती आहे ती तुम्ही पुन्हा एडिट करू शकत नाहीये. त्यामुळे आपल्याला सबमिट करण्या अगोदर रजिस्ट्रेशनची जी माहिती आहे ती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. आता इथे लॉगिन आयडी आणि तो त्यासोबत पासवर्ड जो पण आहे, ठीक आहे, तो आपल्याला आपल्या मेसेज वरती सेंड केला असतो. ठीक आहे. ईमेल वरती आणि मेसेज वरती तुम्हाला मोबाईल वरती पण भेटून जातो. ईमेल वरती पण तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथं भेटून जातो. अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे. इथं क्लोजचा ऑप्शन आहे. क्लोजवरती आपण क्लिक करणार. ठीक आहे. तर इथं रजिस्ट्रेशन नंबर तसा पण मिळतो. पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबरवरती भेटून जातो. क्लोजचा ऑप्शन आहे. क्लोजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय, आता आपल्याला पदासाठी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी गो टू ॲप्लिकेशनचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर आता बघा अशा प्रकारचं जे पेज आहे तुमच्याकडे पुन्हा इथं ओपन होऊन येईल. तोपर्यंत तुमचा जो लॉगिन आयडी असतो, पासवर्ड जो असतो, तो तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती, ईमेल आयडीवरती भेटून गेलेला असतो. व्यवस्थित जपून ठेवायचा आहे तो. कारण इथून पुढे लॉगिन होताना, ॲडमिट कार्ड काढताना, निकाल बघताना, आन्सर की बघताना त्याच लॉगिन आयडी आणि पासवर्डची तुम्हाला गरज भासणार आहे. त्यासाठी व्यवस्थित लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला जपून ठेवायचा आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला इथं विचारले की तुम्ही काळजीपूर्वक व्यवस्थित जाहिरात वाचून घेतलेली आहे. त्यानंतरच अर्ज भरतात. इथं तुम्हाला टिक लावायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. त्यानंतर बघा इथं आपल्याला पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर या पदासाठी एकच पोस्ट असणार आहे म्हणजे या भरतीसाठी. तर हे जे अधिकारीचं पद आहे, जलसंधारण अधिकारी गट ब चं पद आहे. तर त्यासाठी आपल्याला अर्ज भरायचा ते आपण इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं वैयक्तिक माहिती. आता ही जी माहिती आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकली होती तीच तुम्हाला दिसेल. मी थोडंसं खाली घेतो. पुढे आपल्याला विचारलं जाईल मॅरिड, अनमॅरिड. मॅरिड असेल तर येस करायचं, अदरवाईज अनमॅरिड वरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला दिसतील. खाली तुम्हाला इंडियन इथं सिलेक्ट करायचंय. आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर हो इथं आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर इथं आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेट याविषयी इथं माहिती द्यायची. ठीक आहे. डोमासाईल सर्टिफिकेट कुठून इश्यू झालं त्याविषयी माहिती द्यायची. डोमासाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट विषयी तुम्ही माहिती देऊ शकता. नाहीतर तुम्ही शाळा सोडल्याच्या दाखल्याची माहिती इथं देऊ शकता. 3 सर्टिफिकेट पैकी एकाची माहिती द्यायची आहे. जसे की डोमासाईल सर्टिफिकेटची द्यायची असेल तर डायरेक्टली इथे डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कार्यालयातून इश्यू झालेला आहे त्यात आपल्या डोमासाईल सर्टिफिकेट वरती सर्व माहिती असते. ठीक आहे. जसे की तहसील मी इथं टाकतो सांगण्यासाठी. इथं तहसील टाकलं तुम्ही डोमासाईल सर्टिफिकेट वरती शिक्क्यावरती नाही तर वरती डायरेक्टली नाव असतं. ठीक आहे. तर ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय कार्यालयाचं किंवा संस्थेचं नाव. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आल्यानंतर इथं बघा आपल्याला काय विचारलंय. आपल्याला डोमासाईल सर्टिफिकेटचं इथं आपल्याला आता कधी इश्यू झालं त्याची दिनांक टाकायची. जर शाळा सोडल्याची माहिती टाकली, शाळा सोडल्या दाखल्याची माहिती टाकली, तर इथं तेच टाकायचं. ठीक, कुठून इश्यू झालं त्या कॉलेजचं किंवा शाळेचं नाव टाकायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथं कधी इश्यू झालं त्याच्यावरती दिनांक असते ती टाकायची. डोमासाईल सर्टिफिकेटची जर माहिती टाकली तर डोमासाईल सर्टिफिकेट विषयी माहिती टाकायची इथं, कधी इश्यू झालं ते आणि त्यानंतर सर्टिफिकेट वरती जी पण तारीख असेल ती तारीख तुम्हाला इथे टाकायची अशा प्रकारची. कधी तुम्हाला ते डोमासाईल सर्टिफिकेट भेटलं, महिना, दिवस अशा प्रकारचं सर्व तुम्हाला ती तारीख टाकून घ्यायची. सर्टिफिकेट वरती सर्व काही दिलेलं असतं. त्यानंतर इथं नंबर टाकायचा आहे. डोमासाईल सर्टिफिकेट वरती जो पण नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम कॅटेगरी तुम्ही इथं सिलेक्ट करणार. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचंय इथे बघा कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट जे सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तर त्या कास्ट सर्टिफिकेट विषयी तुम्हाला इथं माहिती द्यायची. जर तुम्ही ओपन मध्ये भरला, ठीक आहे, तर ओपन मध्ये भरला तर बघा तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती टाकायला येत नाहीये. परंतु कास्ट मध्ये भरला तर कास्ट सर्टिफिकेट विषयी इथं माहिती येते. तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या कार्यालयातून इश्यू झालेलं आहे त्या कार्यालयाचं नाव टाकायचं. कास्ट सर्टिफिकेट वरती असतं तसं. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा पुढे आपल्याला विचारलंय की केव्हा इश्यू झाला तर ती तारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. ठीक आहे. मागे पुढे घ्यायचं अशा प्रकारचं इथं आपल्याला हे मागे पुढे घेण्यासाठी ऑप्शन आहे बघा. हे तुम्ही इथे सिलेक्ट करणार अशा प्रकारचं महिना आणि त्यानंतर दिवस. ठीक आहे. अशा प्रकारचं पूर्ण वर्ष आलं. त्यानंतर इथं नंबर टाकायचा कास्ट सर्टिफिकेटचा. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं व्हॅलिडिटी झाली असेल कास्ट व्हॅलिडिटी तर त्याचं एक तुम्हाला फक्त दिनांक टाकायची जास्त काय माहिती टाकायची नाहीये. कास्ट व्हॅलिडिटी झाली नसेल तर काहीच माहिती टाकायची नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. आता फक्त उदाहरणार्थ मी इथं फक्त पुणे टाकतोय. आपला फॉर्म पुढे सबमिट व्हावं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित ती माहिती भरायची.
त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आपल्याला विचारलंय की तुम्ही आयडेंटिफिकेशन मार्क इथं काय देणार आहे. तुमच्या कुठं तीळ असेल, कुठं मोस असेल, कुठं खून असेल, ज्याने तुम्ही तुमची स्वतःची ओळख पटवून देऊ शकता. ते आयडेंटिफिकेशन मार्क तुम्हाला इथे टाकायचे असेल तर टाका, नाही तर नो वरती तुम्हाला म्हणजे नो टाकायचे. त्यानंतर पुढे यायचे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं आयडी प्रूफ म्हणून एक डॉक्युमेंट इथं द्यावं लागणार आहे. कोणतंही डॉक्युमेंट यापैकी तुम्ही देऊ शकता. जसे की पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डवरती तुम्हाला येस करायचंय, म्हणजे इथं येस करायचंय. त्यानंतर पॅन कार्डचा नंबर आणि पॅन कार्डवरती जे पण नाव असेल ते टाकायचे. बाकीचे डॉक्युमेंट नाही केले तरी काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. परंतु या 5 डॉक्युमेंट पैकी तुमच्याकडे एक असणं गरजेचं असणार आहे. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, नाहीतर मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, नाहीतर आपल्याला बँक पासबुक, ठीक आहे. यापैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर खाली टिक लावायची आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. इथं सेव्ह सक्सेसफुली ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे बघा, आपल्याला आता अशा प्रकारची माहिती विचारली. यामध्ये आपल्याला व्यवस्थित इथं माहिती बघायची. आत्महत्याग्रस्त ग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहे का नाही, येस नो इथे सिलेक्ट करायचंय. पुढे आपल्याला परीक्षेसाठी कधी प्रतिबिंबित केलं होतं का, येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं अंशकालीन कर्मचारी आहात का त्याविषयी इथं माहिती आहे. ठीक आहे. कर्मचारी वगैरे असाल तर तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. फक्त आपल्याला ही माहिती वाचायची आणि त्याविषयी इथं येस नो इथे सिलेक्ट करायचंय. खेळाडू वगैरे असेल तर येस नो करायचंय. दिव्यांग वगैरे असेल तर येस नो इथं क्लिक करायचंय. टिप तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. त्यानंतर इथं बघा, अनाथ आहात का नाही, येस नो इथेच तुम्हाला सिलेक्ट करायचंय. पुढे सर्व आता फौजदारी विषय, आपल्यावरती कोणत्या प्रकारची केस चालू असेल, एफ-आय-आर झाली असेल, कधी आपल्यावरती केस झाली असेल, तर त्याविषयी इथं तुम्हाला माहिती इथं द्यायची आहे. तर तुमच्यावरती केस वगैरे चालू असेल, नाहीतर कुठं गुन्हा असेल दाखल, तर तुम्हाला कुठे तारखेला जावं लागत असेल, तर त्याविषयी इथं सर्व माहिती आहे. ती तुम्ही येस नो इथं तुम्ही तुमच्यानुसार इथं वाचून इथं येस नो इथं सिलेक्ट करू शकता. हे झाल्यानंतर सर्व सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय. ऍड्रेस तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे. इथं आपल्याला सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा आहे. जर ऍड्रेस एकच असेल तर फक्त वरच ऍड्रेस टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय. इथे जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली पेस्ट होतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर बघा, सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर ओके वरती तुम्हाला क्लिक करायचंय. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आहे की नाही त्याविषयी विचारले, ते येस वरती आपण कंपल्सरी इथं क्लिक करणार. त्यानंतर आता एज्युकेशनल डिटेल टाकायचे. सर्वप्रथम 10वी ची माहिती टाकायची. तर इथे सर्वप्रथम महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचंय. नाही तर ऑदर बोर्ड मधून तुम्ही पास केले असेल तर ते ऑदर बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे शाळेचं नाव टाकायचंय. उदाहरणार्थ मी इथं पूर्ण शाळेचं नाव नाही टाकत, फक्त सांगण्यासाठी इथं पुणे टाकतोय. पूर्ण तुम्हाला 10वीच्या शाळेचं नाव टाकायचंय. त्यानंतर पर्सेंटेज मध्ये पास झाला की सीजीपीए की ग्रेड मध्ये पास झालाय ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज तुम्हाला सिलेक्ट करायचंय. तुम्हाला इथे किती गुण मिळाले ते तुम्हाला टाकायचे. जसे की 400 इथं गुण मिळाले, 420 गुण मिळाले, ठीक आहे. किती पैकी, 500 पैकी, तर 500 इथं आपण इथं अशा प्रकारचे टाकणार. त्यानंतर किती पर्सेंटेज येतात ते ऑटोमॅटिकली इथे तुम्हाला दिसून येतील. तुम्ही ऑलरेडी हे वर्ष टाकलेलं असतं, हे टाकण्याची गरज नाहीये. अशाच प्रकारे तुम्ही इथं 12वीची माहितीच टाकणार. त्यानंतर इथं 12 आपल्याला शाळेचं नाव टाकायचंय. ठीक आहे. शाळेचं व्यवस्थित नाव टाकल्यानंतर इथं टक्केवारी तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. पर्सेंटेज तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर कितीपैकी किती गुण आहे ते तुम्हाला इथे टाकायचे. जसे की 510 मार्क आहे, कितीपैकी 650 पैकी, ठीक आहे. 650 पैकी इथे अशा प्रकारचं. त्यानंतर पर्सेंटेज येऊन जातील. पासिंग इयर तुम्हाला इथे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. पासिंग इयर तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्याच प्रकारे तुमचा डिप्लोमा झाला असेल, नाहीतर डिग्री झाली असेल, त्याविषयी इथे तुम्हाला आता माहिती द्यायची आहे, ठीक आहे. डिप्लोमा झाला असेल तरी तुम्ही अर्ज भरू शकता. मग डिप्लोमाची माहिती देऊ शकता. इथे डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग इथे मी सिलेक्ट करतो, ठीक आहे. त्यानंतर इथं कोणत्या संस्थेतून उत्तीर्ण झाला, उदाहरणार्थ मी फक्त इथं पुणे टाकतोय. तुम्ही तुमची संस्था टाका, म्हणजे इन्स्टिट्यूटचं नाव टाका. त्यानंतर इथं आपल्याला ग्रेड, सीजीपीए ज्यामध्ये पण तुम्हाला मार्क भेटले असतील ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. मी पर्सेंटेज सिलेक्ट करतोय. त्यानंतर कितीपैकी किती पर्सेंटेज मिळाले ते टाकायचे. जसे की 800 पैकी 800 मार्क मिळाले मला 1200 पैकी, तर 1200 मी इथे अशा प्रकारचे टाकणार. माझे पर्सेंटेज इथं येऊन जाणार, ठीक आहे. त्यानंतर उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि इथं आपल्याला पूर्ण म्हणजे तारीखच टाकायची आहे. तर तारीख आपल्याला इथं अशा प्रकारची मागे पुढे घेण्यासाठी ऑप्शन आहे. तर अशा प्रकारचं आपण हे सिलेक्ट करणार, ठीक आहे. तारीख पूर्ण अशा प्रकारची येऊन जाईल. आपल्या निकालावरती बघा तारीख किती आहे. तुमचं जर डिग्री झाली असेल, ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल, तर ते देखील तुम्ही इथे टाकू शकता. सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग, कारण त्या विद्यार्थ्यांसाठीच अर्ज भरता येतो, नाहीतर त्या इक्विव्हॅलेंट, ठीक आहे. तर हे मी इथं खाली सोडतो. डिप्लोमावरती अर्ज भरतोय. काही एक्सपिरियन्स वगैरे असेल तर एक्सपिरियन्स तुम्ही इथे देऊ शकता. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. टाकली सेव्ह अँड नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचे. त्यानंतर ओके वरती तुम्हाला क्लिक करायचे. ओके वरती क्लिक केल्यानंतर आता फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे, ठीक आहे. इथे सर्वप्रथम इथं क्लिक हिअर टू अपलोड फोटोचं ऑप्शन आहे. तर इथे तुम्हाला कॅप्चर फोटो करायचा आहे. आता फोटो कसा कॅप्चर करायचा बघा. क्लिक हिअर टू कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे. इथे तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचा कॅमेरा तुमचा चालू होऊन जाईल. आता कॅमेरा इथं मी चालू करतोय, ठीक आहे.
तर बघा कॅमेरा चालू झाल्यानंतर आता थोडक्यात ब्लर करतोय. इथं क्लिकचं ऑप्शन आहे. क्लिकवरती तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे. क्लिक झाल्यानंतर बघा अशा प्रकारचा जो तुमचा फोटो इथं अपलोड होऊन जाईल. त्याच प्रकारे तुम्हाला जो पासपोर्ट साइज फोटो आहे तो देखील अपलोड करायचा आहे. इथं लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे आणि इथं तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे. तर दोन्ही पटकन मी करून घेतोय. फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लोजवरती क्लिक केल्यानंतर बघा तुमचे फोटो दोन्ही इथं अपलोड दिसेल. इथे क्लिक करून तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायची. ठीक आहे. इथं क्लिक करायचंय आणि त्यानंतर पुन्हा तीच प्रोसेस इथं आपल्याला अपलोड करण्यासाठी ऑप्शन आहे. तर इथं आपल्याला जिथं पण तुमची सिग्नेचर असेल, ती तुम्ही इथं शोधू शकता आणि ती इथं अपलोड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे ऑप्शन आहे. तर तुम्ही इथं सिग्नेचर सिलेक्ट करणार आणि इथं त्यानंतर अपलोड करणार. इथं साईज वगैरे दिली, किती केबीची साईजमध्ये तुम्हाला सिग्नेचर पाहिजे तेवढी बनवून घ्यायची. त्यानंतर इथं तुम्हाला अपलोड करायचे. क्लोजचं ऑप्शन आहे. क्लोजवरती क्लिक करायचे. त्याच प्रकारे 10वीचं इथं आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करायचंय. त्यानंतर 12वीचं देखील तुम्ही अपलोड करू शकता असेल तर. त्यानंतर इथं डिप्लोमाचं प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचंय. त्यानंतर इथं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट विषयी माहिती इथं द्यायची आहे. ठीक आहे. तर ते तुम्हाला इथं अपलोड करायचे. पुढे जर विचार केला तर तुम्हाला कंपल्सरी काय आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर जास्त काही नाहीये. पुढे डायरेक्टली पॅन कार्ड आहे. ठीक आहे. जिथं-जिथं तुम्हाला हे स्टार येईल ना, ते तुम्हाला कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे. तर पटपट मी हे सर्व अपलोड करून घेतोय. तुम्हाला सांगितलं कसं अपलोड करायचं आहे. तर बघा अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स मी इथे अपलोड करून घेतलेले आहेत. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे व्ह्यूचं ऑप्शन येतं. प्रत्येक डॉक्युमेंटच्या खाली व्ह्यूचं ऑप्शन येतं. इथे व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करून एकदा तेच डॉक्युमेंट तिथं अपलोड केलेलं आहे का ती कंपल्सरी एकदा बघून घ्यावं लागतं, चेक करावं लागतं. त्यानंतरच फॉर्म पुढे जातो. तर इथे व्ह्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं, एकदा व्हेरीफाय करून घ्यायचे की तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित तेच बरोबर अपलोड झालेले आहेत. त्यानंतर डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचं इथं सविस्तर माहिती दिलेली आहे. काही घोषणापत्र दिले आहेत. ते तुम्ही इथं वाचा आणि त्यानंतर तुम्ही सहमत आहात अशा प्रकारचं तुम्हाला टिक लावायचंय. खाली आय एग्रीचं ऑप्शन आहे म्हणजेच मला मान्य आहे. इथे मी टिक लावणार लास्टला आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा जसा तुम्हाला हा कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा इथं बघून टाकायचा आहे. ठीक आहे. तर पटकन हा कॅप्चा मी टाकून घेतो बघा अशा प्रकारचा. सर्व प्रोसेस लाईव्ह दाखवणार आहे. कसा फॉर्म भरायचा आहे सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. तर बघा अशा प्रकारचं इथं झालं. त्यानंतर इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे बघा. प्रिव्ह्यूवरती तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर पूर्ण फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा ओपन होऊन येईल. फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला अशा प्रकारचा दिसेल, जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुमचा बरोबर पूर्ण फॉर्म असेल तर तुम्हाला काय करायचं इथं कट करण्याचा ऑप्शन आहे. कटवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर लास्टला सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचे. आता तुमचा सर्व फॉर्म इथं भरून झालेला आहे. आता फक्त तुम्हाला पेमेंट करायचं. इथं बघा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन अशा प्रकारचे येऊन जातील. बाकीची सर्व तुम्हाला माहिती दिसेल. तुम्हाला जर दुसऱ्या माध्यमाने पेमेंट करायचं असेल यूपीआय, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तर हे ऑप्शन तुम्हाला इथे दिसतील. क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर जनरेट क्यूआर कोडचं ऑप्शन इथे क्लिक करायचं. क्यूआर कोड येऊन जाईल. तुमची फी तुम्हाला खाली दिसेल. त्यानंतर एवढं पेमेंट करायचं आणि पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली तुम्हाला रिडायरेक्ट केलं जाईल प्रिंट काढण्यासाठी. ठीक आहे. तर पटकन मी आता हे पेमेंट करून घेतोय. बघा पेमेंट झाल्यानंतर डायरेक्टली अशा प्रकारचा फॉर्म तुमच्याकडे ओपन होऊन येईल. हा जो फॉर्म तुम्हाला दिसत असेल, आता तुम्हाला पूर्ण फॉर्मची माहिती इथे दिसेल. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज भरलाय, काय माहिती टाकली. आता फक्त तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर डायरेक्टली प्रिंटवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्टली या फॉर्मची प्रिंट घेऊ शकता. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला इथे सुद्धा ऑप्शन भेटतं प्रिंट घेण्यासाठी. बघा इथे ऑप्शन असतं प्रिंटचं. इथे क्लिक करून तुम्ही अशा प्रकारची या फॉर्मची पूर्णपणे अशा प्रकारची प्रिंट घेऊ शकता. बघा आपल्याकडे अशा प्रकारची फॉर्मची प्रिंट दिसणार आहे. इथं सेव्हचं ऑप्शन आहे. मी थोडक्यात ब्लर करत आहे. बघा अशा प्रकारचं इथं फॉर्म पूर्ण झालाय. इथे झाली प्रिंट सेव्ह आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. तर अशा प्रकारचा पूर्ण तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 जानेवारी 2024 रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. इथून जाहिरात डाउनलोड करू शकता. इथं ऍडव्हर्टाइजमेंट इथे जाहिरात आहे. इथून ती डाउनलोड करू शकता आणि या पदांसाठी तुम्हाला सांगितलं 4 विषयांच्या नोट्स दिल्या जाणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. त्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये करंट अफेअर. तर या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे फक्त ₹160 पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून. ठीक आहे. तर त्या नोट्स देखील तुम्ही घ्यायला विसरू नका. फॉर्म भरता नाही आला तर नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.